नमस्कार मित्रांनो, कसे आहेत सगळे? मजेत ना? तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये. याचं नाव आहे विबोनायक ब्लॉग्स. तर मित्रांनो, गणपती बाप्पासाठी लागणारे दागिने, शस्त्र, कानातले लटकन, सोनपट्टा, त्याचबरोबर बाजूबंद आणि बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला एकाच शॉपमध्ये मिळणार आहेत आणि ते देखील लालबागमध्ये. लालबागमध्ये सर्वात जुनं असं शॉप आहे भवानी आर्ट्स आणि ते 101 दागिने बाप्पा रिलेटेड तुम्हाला मिळून जाणार आहेत. चला तर मग बघूया त्या शॉपमध्ये आणि यावर्षी कोणकोणते नवीन नवीन डिझाईन्स आपल्याला पाहायला मिळतात. यांचा ॲड्रेस मी तुम्हाला व्हिडिओच्या पुढे देत आहे, तर नक्की चेक करा. तर मित्रांनो, समोर जर पिलर बघत असाल, पिलर नंबर 47 आहे. लालबाग मार्केट आहे आणि ही जर गल्ली तुम्हाला तर माहितीच असेल, लालबागचा राजा जिथून विसर्जनासाठी मार्गस्थ होतो ती गल्ली आहे. आणि भवानी आर्ट्समध्ये यायचं असेल तर तुम्ही पिलर नंबर 47 एक्झॅक्ट समोर गल्ली आहे, जिथे तुम्ही आत यायचं आहे. सरळ आत आलात की इथे आजूबाजूला दुकानं वगैरे आहेत. थोडंच पुढे आलात की यांची भवानी आर्ट्स म्हणून एक छोटंसं शॉप आहे इथे आतमध्येच. जर तुम्ही व्हिडिओच्या पुढे बघाल तर इथे ही बघा, ही गल्ली आहे जिथून शॉप आहे, त्याच्या एक्झॅक्ट समोरच आहे भवानी आर्ट्सचं एक शॉप आहे. त्याच शॉपच्या एक्झॅक्ट समोरच तुम्हाला या गल्लीमध्ये जायचं आहे, तिथे आपल्याला शॉप बघायला मिळेल. सर्वात तुझं स्वागत आहे आणि आपण आज आलो आहे लालबागमधील सर्वात फेमस असा म्हणजे गणपतीचे दागिने किंवा बाकी शस्त्र असे सर्वात उत्तम क्वालिटीचे आपल्याला श्री भवानी आर्ट्समध्ये तुम्हाला मिळणार आहेत. तर आता सर्वात आणि तुम्ही सांगाल तर यावर्षी आपल्याकडे कोणकोणते नवीन नवीन पॅटर्न्स आहेत? सो नमस्कार सगळ्यांना माझा. आपल्याकडे दरवर्षीपासून म्हणजे आपल्याकडे लालबाग राजा दरवेळी आपल्याकडे गणपतीचं पूर्ण दागिने भेटतात. 1 फूट ते 40 फूटपर्यंत. त्याच्यामध्ये वेगवेगळे गणपती, गणेश गल्ली झाला, चिंतामणी झाला, लालबागचा राजा झाला, गोड गणपती झाला किंवा दगडूशेठ शिवा झाला. बघू शकता आपल्याकडे दगडूशेठचं पण पूर्ण सेट आहे. ह्याच्यामध्ये पण आपल्याकडे 1 फुटा ते 3 फुटापर्यंत आपल्याकडे साईजेस अवेलेबल आहे. बाकी मोठ्या साईजेस पाहिजे असेल तर आपण कस्टमाइज बनवून देतो. ओके, तर आता आपण एक एक करून सर्व जे ज्वेलरीज आहेत त्या आपण आता कव्हर करणार आहोत. तर आता सर्वात आधी आपल्याला कोणती ज्वेलरी पहिली दाखवणार आहोत? आपण सुरुवात करूया राजापासून. ओके, आपला लालबागचा राजा बघू शकता. याच्यामध्ये पूर्ण शाल पासून ते घेऊन पूर्ण डिटेलिंग मध्ये आपण पूर्ण वस्त्र शिवाय दागिने पूर्ण बनवलेले आहे. जशी राजाची बाली असते, डायमंडची चक्र असतं, बाजूबंद असतात, अंगठी असते, कमळचं फूल आहे, गदा, उंदीर माता, पावलं, हे सगळे भेटतात. किंवा लोड पाहिजे असेल तुम्हाला लोड पण भेटेल. ओके, याच्यामध्ये पण आपल्याकडे सार्वजनिक साठी पण अवेलेबल आहे. ओके, तर दादा याचा जर सेट घ्यायला गेलो तर आपल्याला तरी किती एक्झॅक्ट स्टार्टिंग प्राइस काय आपल्याला? आपल्याकडे सुरुवात आहे बघ, आपल्या दुकानामध्ये 20 रुपयापासून वस्तू सुरुवात आहे. म्हणजे तुम्ही तसं घेणार साईजेस किंवा जशी क्वालिटी घेणार त्या हिशोबाने सगळी किंमत आहे. ओके, आता जो आपण लालबागच्या राजाचा सेट बघितला पूर्ण जो ज्वेलरीजचा आहे, त्यानंतर आता आपण बघणार आहोत दगडूशेठ हलवाई श्रीमंत बाप्पा, त्याचे आपण दागिने बघणार. तर दादा याबद्दल काय सांगाल? सो यावेळी आपण मागच्या वर्षीच हे कव्हर केलं होतं गणपती बाप्पाचे वस्त्र. ओके, जे आपण नवीन क्रिएटिव्हिटी आणली होती आणि यावर्षी खूप चांगला रिस्पॉन्स आला. म्हणजे पुण्यातले एवढे गणपती किंवा बाहेरचे पण खूप गणपती आहेत, सगळ्यांना वस्त्रमध्ये आपल्याला बघू शकते. त्याच्यामध्ये खूप सारे डिझाईन्स पण आहे माझ्याकडे. कमीत कमी 7-8 डिझाईन्स आहे. रुद्राक्ष माळा आहे, छोटी सोनपट्टी आहे, मोठी सोनपट्टी, अख्खा डोम मुकुट आहे, कान आहे, अशा अंगठ्या आहेत 3. जसे दगडूशेठला 3 अंगठ्या असतात तसे 3 अंगठ्या आहे, मोदक आहे. आणि त्याला एक क्वेश्चन आहे, जर आपण मुकुट आहे बाप्पाचा, तो जर आपल्या मूर्तीला काय काय जणांनी मूर्तीचे जे फेस आहे, मूर्तीची जी मुकुटाची साईज असते ती थोडीफार मागे पुढे असते, तर ते आपण कसं देऊ शकतो? सो बेसिकली हा जो असा डोम तुम्हाला मुकुट बनवायचा असेल ना, तर मला हा वरचा भाग पीओपी मध्ये असतो, तो भाग घेऊन आला लागेल पीओपी मध्ये. जसं समजा हा हात आहे गणपती बाप्पाचा, आता एकाला बाजूबंदाने कडे बनवायचे होते, त्याच्या मापाच्या हिशोबाने तो दरवर्षी राजात बसवतो. तर त्यांनी हे हात आणून दिला, तर मी या मापाने व्यवस्थित त्यांना कडे बनवून देणार. म्हणजे व्यवस्थित दरवर्षी ते आरामशीर वापरू शकतात, व्यवस्थित बसणारी सुद्धा, आणि त्यांना आनंद होईल. ओके, आणि बघाल तर इथे मस्त बाप्पाला सजवलेला आहे. आणि हा सेट कितीला पडतो स्टार्टिंग तरी? तो याच्यामध्ये असे वेगवेगळे पॅटर्न्स आहेत. तो स्टार्टिंग म्हणजे असं बघायला गेलं तर हारापासून सुरू आहे 500, 800. मुकुट मध्ये बनायला गेलं तर आपल्याकडे 1000 पासून सुरुवात आहे. असे बाकीचे पण मुकुट बघू शकतात. किंवा कोणाला डोम मुकुट नको तर तुम्ही असे हाफ मुकुट पण लावू शकतात. म्हणजे फ्रंट आणि चक्री येणार असं. आणि डोम मुकुट हवा असेल तर असा डोम मुकुट असा अख्खा बनतो. ओके, बघू शकतात. पुन्हा डिटेलिंग मध्ये काम केलेलं आहे प्रॉपरली. आणि ही चक्री पण रिमूव्हेबल आहे, नको असेल तर तुम्ही काढू शकता.
आणि आतमध्ये कस्टमाइज होईल काय दादा? याच्यामध्ये आपल्याकडे 1 फुटात आपण 40 फुटाचे मुकुट बनवतो. ओके. यावर्षी तुम्हाला माझ्या भवानी आर्टच्या पेजवर तुम्हाला बघायला भेटणार हो. 14 किंवा 16 फुटाच्या गणपतीचा मुकुट बनवणार आहे आपण. ओके मित्रांनो, आता जर तुम्ही बघत असाल ना, लालबागच्या राजाचा जो लोड आहे तो आता मंडळासाठी जो मोठी साईजमध्ये असतो, आणि लास्ट इयर जो लालबागच्या राजाचा जो लोड होता त्याच एक्झॅक्ट सेम डिझाईन इथे आलेली आहे. तर दादा याबद्दल काय सांगाल? सो आपल्याकडे एक मंडळ आहे, त्यांनी बोलले आम्हाला सेम टू सेम लालबाग राजासारखी लोड हवी आहे. हां. मला तुम्हाला सेम टू सेम देणार, काहीच फरक देणार. जशी ही लोड होती मागच्या वेळी लालबागच्या राजाची सेम टू सेम बघू शकता. मोती वर्क केलाय, मोराचा वर्क आहे, तर पुन्हा झालर बनवलाय प्रॉपर एकदम. पण त्या मंडळाला एवढा आवडला ना, ते बोलतात तुमची जी क्वालिटी आहे द बेस्ट क्वालिटी आहे. तुम्ही जसे बोलता तुम्ही तसेच देतात. आणि बघाल ना, आणि पूर्ण फोमिंग म्हणजे हे पुन्हा लाकडाचा पुन्हा आतमध्ये पुन्हा बेस क्रिएट केलाय. आणि हे दरवर्षी तुम्ही वापरू शकता. काय कायला वाटतं की बाई एकदाच घेतलं की नंतर काही यूज नाही, पण हे तुम्ही दरवर्षी यूज करू शकता. किंवा तुम्हाला कपडा चेंज करायचा असेल सुद्धा, मी तेच विचारणार होता. हा, तर हे कपडा आपण तुम्ही चेंज करू शकता. किंवा आमच्याकडे आणून दिलं तर आम्ही तुम्हाला कपडे आणि ही पुढची जी डिझाईन आहे ती सुद्धा चेंज करू शकतो. म्हणजे रियुजेबल आहे, तुमचे पैसे वेस्ट नाही होणार. ओके. आणि याच्यामध्ये आपल्याकडे छोट्यामध्ये पण मिळून जातील ना? छोट्यामध्ये आपल्याकडे 1 फूट ते सार्वजनिक तुम्ही बघू शकता आपल्याकडे. आणि याच्यामध्ये वेगवेगळे साईज आहेत, असे 3x5, 4x6 असे वेगवेगळे. अशी छोटी साईज पण आहे, बघू शकता तुम्ही. ओके. बघा अशी पूर्ण फोमिंग आहे आणि एकदम प्रॉपर चांगल्या क्वालिटी. म्हणजे अजून कोणती जर डिझाईन हवी असेल ती पण असेल, कलर वगैरे. कलर खूप कलर आहे, कारण 10-12 कलर आहे वेगवेगळे. ओके. मित्रांनो, आता जसं तुम्ही समोर बघत असाल, मोठा पाऊल आहे, छोटे पाऊल आहे, त्याचबरोबर बाप्पाचे जे कान आहे त्याबद्दल आपण डिटेल्स जाणून घेऊया. तर दादा याबद्दल काय सांगाल? सो आपल्याकडे हे पाऊल आहे गणपती बाप्पाचे. ह्याच्यामध्ये 2 व्हरायटी आहे. जसं एक नक्षीकाम जसं होतो वर्क, हँड वर्क, आणि हे मशीन वर्क आहे. तर ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता ही लहान आहे, ह्याच्यापेक्षा पण लहान आहे आपल्याकडे, ती सध्या मेकिंग मध्ये. ह्याच्यामध्ये आपल्याकडे 1 फूट ते सार्वजनिक मंडळासाठी आपण बनवून देतो, अवेलेबल करून देतो. आणि जसं हातामध्ये पण बघू शकतात, हातामध्ये एक पातळ मटेरियल मध्ये असं रेग्युलर आणि नॉर्मल पाहिजे असेल, चांगल्या क्वालिटीमध्ये ते सुद्धा अवेलेबल आहे. ओके. आणि दादा जर ही मोठी साईज मध्ये बनवायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल? प्रोसेस काय? सो प्रोसेस सध्या ही आहे की पहिला आधी तुम्हाला साईज सांगायची किती इंच आहे आणि उभा किती इंच आहे. नंतर साईज सांगितलं त्या अनुसार आम्ही तुम्हाला एक बजेट देऊ. आफ्टर दॅट तुम्हाला ते पीओपीचा जो पाय असतो साचा, तो साचा आणून द्यायला लागेल. तसा तुम्ही तो साचा दिला, त्या साच्या अनुसारच व्यवस्थित तुमचा पाय बनवून भेटेल. आणि ही बेस्ट क्वालिटी आहे. ह्याच्यामध्ये आपण हा 18 केसचा आपण वापरतो पत्रा, कॉपर मध्ये प्युअर. ह्याच्यामध्ये चांदीचा पण बनवतो आपण, आणि सोन्याचा पाहिजे सोन्याचा पण बनवतो. ओके. असे तिन्ही धातूमध्ये काम करतो. सेम प्रोसेस कानाची पण आहे? सेम प्रोसेस कान बघू शकता. चिंतामणीचा कान आहे, एक मूर्ती आहे चिंतामणी, त्याच्यासाठी आपण यावर्षी बनवलंय. पुन्हा डिटेलिंग मध्ये बघू शकता, पूर्ण नक्षी काम आहे. हाताने सगळं करतात, स्केचिंग वेचिंग करतात. आफ्टर दॅट ते डाई दिल्यानंतर त्या मापाने व्यवस्थित बनवून त्याला असं फिटिंग विटिंग येतात. पुन्हा एम्बॉस फिटिंग होतं, क्लिपिंग असतं. क्लिपिंग असतं. आणि जर बघाल तर इथे ह्याला पण धागा वगैरे लावू शकतो. हो, याला असं होल दिलाय इकडे, त्याला धागा लावू शकतात. आणि बाकीच्याला असं हे दिलंय, तुम्ही वेलक्रो बांधू शकता. ओके. जसं ओके आपण बघू आधी. छोटे आहेत, त्याचबरोबर पायाची साईज आहे, साईज बघू शकता. जसं तुम्ही आणून द्याल त्यानुसार. आपल्याकडे 1 फूट ते 40 फूट भेटेल. दादा स्टार्टिंग काय कॉस्टिंग आहे? स्टार्टिंग आपल्याकडे पायामध्ये सुरू आहे 1000 रुपयापासून आहे, 1200, 1800. एकदम कमीवाला पाहिजे पत्रातल्या आता 500 पासून पण आहे, 300 पासून पण आहे. ओके. तर मित्रांनो, जर आता ह्या साईडला जर बघाल ना, बाप्पासाठी लागणारी जी शस्त्र आहेत ते आता आपण बघणार आहोत. आणि इथे खूप सारी व्हरायटी आहे भवानी आर्ट्समध्ये. तुम्हाला जर बघायला गेलं तर त्रिशूळ आहे, त्याचबरोबर मोरपंखामध्ये सुद्धा बाप्पाचे हत्यार आहेत, त्याबद्दल पण जाणून घेऊया. तर दादा यांची काय कॉस्टिंग आहे? तो त्रिशूळ मध्ये आपल्याकडे 50 रुपयापासून सुरू आहे. ओके. 50, 100, 150 जसं तुम्ही साईजेस घ्या ना, जशी क्वालिटी घ्या ना त्याच्यावर. ओके. आणि आपल्याला कस्टमाइज मिळून भेटेल? कस्टमाइज तुम्हाला पाहिजे तेवढे साईज मोठे, म्हणजे समजा ही मोठी आहे, ह्याच्यापेक्षा मोठा पाहिजे भेटेल, ह्याच्यापेक्षा मोठा पाहिजे भेटेल. तुम्ही जेवढी तुम्ही साईज देणार मला, मी तुम्हाला तेवढे साईज बनवून देणार. ओके. तर आता आपण हे एक एक करून बघूया. तर हे त्रिशूळ आहे यावर्षीचे नवीन पॅटर्नचे, तेव्हा मागच्या वेळी लहान साईज मध्ये क्रिएट केले होते. ओके. यावर्षी आपण मोठ्यामध्ये पण बनवलंय. बघू शकता याच्यामध्ये असं व्यवस्थित डिझाईन, हँडवर्क डिझाईन म्हणता याला. डायमंड वर्क दिला. याच्यामध्ये साईजेस पण आहे. ही एक साईज आहे, ही एक साईज आहे, ही एक साईज आहे. म्हणजे वेगवेगळ्या साईज रेंज मध्ये तुम्हाला मिळून जातील. त्याचबरोबर हे यावर्षी युनिक आहे काहीतरी. हे कुलाड आहे. आपण देवीची पण सुरुवात आतापासूनच केली आहे, कारण की देवीला दिवस कमी असतात आपल्याकडे, म्हणून तलवार बनवली आहे.
कुलाड बनवलाय, चक्र पण भेटेल तुम्हाला, सुदर्शन चक्र भेटेल, ओके. हे सगळं गोष्टी तर भेटेल. यांची काय स्टार्टिंग कॉस्ट आहे? तो बघू शकता. त्रिशूळ मी तुम्हाला सांगितलं 50 रुपयापासून सुरू आहे, परशू पण 50 रुपयापासून सुरू आहे, हो. चक्र आपल्याकडे 150 रुपयापासून सुरू आहे. जसं साईजेस असेल, जशी कोणती डिझाईन असेल त्यानुसार पैशांची किंमत आहे. चेंज होतं. Right. ओके. पण क्वालिटी तुम्हाला बेस्ट भेटणार. हां. आणि एकदा तुम्ही घेतलं ना, आफ्टर तुम्हाला 4-5 इयर्स काय बघायची काय गरज नाही. गरज नाही. आणि यांना काय पॉलिश गेली हां. तर आपल्याकडे आणून द्यायचं, 12 महिने कधी पण ओके. तुम्हाला पॉलिश करून भेटणार. ओके. मित्रांनो, आता बाप्पासाठी लागणारे जे दंत आहेत ते देखील भवानी आर्ट्समध्ये अवेलेबल आहेत. तर दादा याबद्दल काय डिटेल्स आहेत? तो याबद्दल डिटेल अशी आहे की एकदम छोट्या साईज पासून आहे, बघू शकता. म्हणजे करंगी एवढं, करंगीमध्ये पण घुसत नाही, हां. एवढं छोटी साईज पासून आपल्याकडे ओके. अवेलेबल आहे. हां. ते पण हे नक्षीकाम मध्ये अवेलेबल आहे. ओके. अर्धा दात आणि पूर्ण पूर्ण साईज आहे, 1, 2, 3 ओके. हे 3 साईजेस आहे. नंतर आपले हँडवर्क मध्ये येतात. हां. हँडवर्क मध्ये तुम्ही बघू शकता असं व्यवस्थित असं वर्क केलेलं आहे, ओ वा. एकदम छान पद्धतीमध्ये. तर हा अर्धा दात, अर्धा दात. ओके. याच्यामध्ये पाहिजे तेवढं साईज आहे. एवढा जम्बो दात पण आहे, एकदम मोठा दात, एवढा- कमीत कमी 16 किती फुटाचा बाप्पाचा? हा निखिल खातूच्या मूर्तीचा 16 की 17 फुटाचा दात आहे, एवढा एकदम अर्धा दात. म्हणजे आपल्या हाताचा एवढ्या हे आहे फक्त. आणि यांची काय स्टार्टिंग कॉस्टिंग आहे दादा? तो यांची आपल्याकडे 500 पासून सुरू आहे, छोट्या ओके. दात पासून ते. ओके. आणि यामध्ये पण कस्टमाइज होईल का डिझाईन? हा होणार ना, तुम्ही बोलणार तसं. याच्यामध्ये नक्षीकाम पाहिजे, नक्षीकाम पण बनवून भेटेल. ओके. असं चिंतामणीचा एका साईडला सूर्य आहे हां. आणि एका साईडला इकडे शंकर केलेला आहे. ओके. तो पण माझा मेकिंग मध्ये चालू आहे. ओके. ते पण आले की आपल्या पेजवर बघायला भेटेल. आणि दादा एक क्वेश्चन होता, जर आपल्याला कस्टमाइज वगैरे कोणती डिझाईन करायची असेल तर आपल्याला कधी सांगावं लागेल आणि किती दिवसापर्यंत आपला कालावधी असेल? कमीत कमी कस्टमाइज डिझाईनसाठी गणपती बसायच्या 1 महिन्या आधी तुम्हाला सांगायला लागेल. ओके. तर आणि किती दिवसामध्ये मेकिंग होते? डिपेंड. आता समजा दात बनवायचा असेल तर दात 7 दिवसामध्ये रेडी होतो. ओके. मुकुड बनवायचा असेल, डोम मुकुड, तर तो कमी कमी 10 ते 12 दिवस घेतो. बरोबर. हार बनवायचा असेल तर कमी कमी 10 दिवस घेतात. मग मिनिमम 10 दिवसाच्या आत सगळं सगळं होऊन जाईल. ओके. तर मित्रांनो, जर तुम्ही बघाल ना, इथे लालबागच्या राजाला जसा हार घातलेला आहे त्या पद्धतीमध्ये जर तुम्हाला हार हवे असतील तर ते देखील तुम्हाला भवानी आर्ट्समध्ये मिळणार आहेत. तर दादा याबद्दल काय डिटेल्स आहेत आपले? तर याच्यामध्ये आपल्याकडे मिनिमम एक 6 इंचाच्या मूर्तीपासून सुरू आहे. हां. 6 इंचाच्या लालबागराजा हार भेटेल, ओके. तर 1.5 फूट 1 फूट असे पाहिजे तसे साईजेस भेटेल आपल्याकडे. आणि जर बघाल ना तुम्ही, खूप सुंदर आहे आणि त्यामध्ये पण जर वेगवेगळे डिझाईन्स आहेत या साईडला बघाल तर ह्यामध्ये पण कस्टमाइज होईल. हो, याच्यामध्ये कस्टमाइज होतात. याच्यामध्ये पण आपल्याकडे 20 फूट 15 फूट 16 फूट 12 फूट अशी साईज देणार जसं आपल्याकडे बनवून भेटेल. तर दादा अजून एक क्वेश्चन होता, जर आपण सेट घेतला आणि जर एक एक सिंगल पीस घेतलं, कशामध्ये फायद्यात पडू आपण? सो बेसिकली बघ असे ॲज अ कस्टमर मी विचारतो. ॲज अ कस्टमर तू विचारत असेल तर सेट घेतलं ना तर सेटमध्ये कसं तुम्हाला फायदेशीर पडणार. हो. तुम्ही एक पीस घेणार, नंतर पुन्हा अरे हे पण मला पाहिजे होतं हां. तर हे पण घ्या. मग असं वेगवेगळे घेण्यापेक्षा तुम्ही अख्खा एक सेटच घ्या. सेट घ्या. तेव्हा तुम्ही व्यवस्थित विचार की मला काय काय लावायचं माझ्या बाप्पावर, हां. मला काय काय सजवायचं आहे. मग त्या हिशोबाने तुम्ही राईट डाऊन काढा, हां. एका पेपरमध्ये व्यवस्थित मेजरमेंट घ्या बरोबर. आणि तुम्ही सायझेस सांगा आणि आम्ही त्या हिशोबाने तुम्हाला एक सेटअप देऊ. ओके. आणि जर डिलेव्हरी वगैरे हवी असेल तर तुमच्या इथे डिलेव्हरी अवेलेबल आहे? येस, आमचं डिलिव्हरी इंडिया, आउट ऑफ इंडिया पण आपल्याकडे सामान जातात आपले. आणि डिलेव्हरी चार्जेस वगैरे काय? डिलिव्हरी चार्जेस नसतात. मिनिमम 5,000 चार्ज असेल ना ओके. चार्जेस. ओके. आणि जर बघाल तर खूप सुंदर मेकिंग केलेले आहे आणि दरवर्षी काही ना काहीतरी युनिक असे घेऊन येतात बाप्पासाठी काही ना काहीतरी दागिन्यांमध्ये. आणि खरंच खूप सुंदर आहे. हे बघा, हा एक मोठ्यामध्ये आहे आणि मोठ्यांमध्ये पण तेवढाच आपल्याला बनवून भेटेल ना? सेम मोठ्यामध्ये हा भेटेल design तुम्हाला. कोणती हवी असेल? पाहिजे अशी डिझाईन, पाहिजे अशी तुम्ही जे सांगणार. हां. आमच्याकडे पण असतात डिझाईन खूप सारे. बरोबर. तुम्ही जसं देणार आम्ही तुमच्या हिशोबाने पण बनवू. बनवून देतील. त्याचबरोबर ह्या साईडला पण इथे लावलेले आहेत काही हार. आणि यांचे हे किती साईजमध्ये, किती फुटाच्या बाप्पासाठी आहेत? हे हा हार आहे 3 फुटाचा हार आहे. तर म्हणजे 3 फूट आहे, 6 फुटाला मूर्ती जातं. 6 फूट 5 फूट हां. 7 फुटाला पण जातं. ओके. असे म्हणजे पोटापर्यंत येणार. ओके. लांब पाहिजे असेल याच्यापेक्षा लांब पण लहान भेटेल. पण भेटेल. आणि या साईडला पण आहेत मोत्यांचे वगैरे लावलेले आहेत आणि वेगवेगळे डिझाईन्स आहेत. हे बघा, मोठ्यामध्ये पण आहे. हा एकदम भरलेला आहे. वाव. हा गणेश गल्लीचा मुंबईचा राजाचा हार आहे. मुंबईचा राजाचा हार आहे. याच्यामध्ये पण साईजेस आहे खूप. ओके. एकदम छोटी साईज बघू शकता तुम्ही. आता मुंबईचा राजाचा जो हार आहे, जो बाप्पा फेमस असतो त्या हारामध्ये, हे बघा, मुंबईचा राजाचा हार मिनिमम माझ्या हाता एवढाच हार हा, आहे. बघू म्हणजे 1 फूटच्या मूर्तीला आपण बनवला ओके. होता. जसे तुम्हाला हवे त्या रिक्वायरमेंट बनवून येस. आणि आपला 12 महिने असं आपण सगळे नुसतं गणपती नाही, आपण विठ्ठल रुक्मिणी स्वामी ओके. देवी किंवा कुठले महादेव सगळे असेल
सगळ्या देवांचे आपण दागिने दागिने बनवतो. जर तुम्ही इथे बघाल ना तर विठोबाचा पण केलेला होता. हे बघा, हे बघा विठ्ठल रुक्मिणीचं पण करून ठेवलेलं. वाव. मी इंस्टावरती रील बघितली. जर तुम्ही यांचं पेज जर फॉलो कराल ना तर तुम्हाला कळेल की यांनी ही जी मूर्ती आहे त्यापेक्षा मोठ्या मूर्तीचं पण ज्वेलरी त्यांनी डिझाईन केली होती आणि खरंच खूप छान वाटले. जर तुम्हाला पण हवं असेल तर यांचा कॉन्टॅक्ट नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो, नक्की चेक करा. आणि खरंच खूप सुंदर केलं आहे बघा. आणि अजून एक गोष्ट ऍड करतो मी तुम्हाला. आपल्या गणपती झाल्यानंतर आपल्याकडे मूर्ती सुद्धा अवेलेबल भेटणार आहे विठ्ठल रुक्मिणीची ओके. विथ ज्वेलरी, किंवा नुसतं मूर्ती हवी असेल तर मूर्ती सुद्धा तुम्हाला भेटेल. ओके. मित्रांनो, जसं भवानी आर्ट्सचे ज्वेलरीज त्याचबरोबर बाप्पाचे लोड वेगवेगळ्या दागिन्यांसाठी फेमस आहे, तर अजून एक त्यांचं शॉप आहे जे आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. तर दादा त्याबद्दल काय सांगाल? तो आपला हा शॉप आहे भवानी कलेक्शन, बघू शकता तुम्ही. याच्यामध्ये आपल्याकडे गणपती बाप्पासाठी शॉल भेटेल, लेसेस भेटेल, डायमंड वर्क भेटेल जसे तुम्हाला पाहिजे असे. आणि मोठे मोठे गणपतीचे जे मुकुडाला डायमंड लागतात, मोठे म्हणजे 6 इंच, 4 इंच, 5 इंच, ते सुद्धा आपल्याकडे अवेलेबल. ओके. म्हणजे सर्व शॉप एकाच शॉपमध्ये तुम्हाला सगळं मिळून जाणार. म्हणजे गणपतीच्या दागिन्यापासून ते त्यात ज्वेलरीज, परत दागिने किंवा बाकीचे काय रिलेटेड असतात ते सर्व तुम्हाला गोष्टी मिळणार आहेत. आणि जर ह्या साईडला जर बघाल ना तर मित्रांनो, जे बाप्पासाठी लागणारे शॉल्स आहेत त्यामध्ये पण तुम्हाला कस्टमाइज डिझाईन्स आहेत, मोत्यांमध्ये आहेत. त्याचबरोबर खूप सुंदर सुंदर आहेत. जर इथे बघाल तर हे बघा, ते लटकन वगैरे लावलेले आहेत. आणि त्यामध्ये पण तुम्हाला वेगवेगळे डिझाईन्स आहेत, असं पूर्ण भरलेलं आहे. कलर ऑप्शन्स आहेत. आणि दादा यामध्ये जर मोठी घ्यायला गेलं तर कितीपर्यंत पडेल? हे आपल्याकडे सुरुवात आहे 200 रुपयापासून आहे. मोठी साईज पाहिजे अशी भेटेल तुम्हाला. ओके. जसं तुम्ही साईजेस सांगणार ना त्या मीटरच्या हिशोबाने तुम्हाला बजेट देणार. ओके. जसं या साईडला जर बघाल ना, लालबागचा राजा हा पूर्ण रेडी केलेला आहे विथ ज्वेलरी. त्याचबरोबर जे बाप्पासाठी लागणारे जे वस्त्र आहेत त्यामध्ये जे शॉल वगैरे आहे, जसे मी तुम्हाला दाखवलं इथे जी डिझाईन आहे त्यामध्ये पण तुम्हाला इथे सेम टू सेम मिळेल. खूप सुंदर केलेलं आहे बाप्पाचं. त्याचबरोबर आणि बरेचशाही गोष्टी आहेत. त्याचबरोबर बाप्पासाठी लागणारे लटकन आहेत. लटकनमध्ये पण तुम्हाला खूप सारे साईज मिळणार आहेत, डिझाईन पॅटर्न आहेत बघा. मित्रांनो, जसं भवानी आर्ट्समध्ये जर दागिने त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे लटकन आणि काही गोष्टी बाप्पासाठी रिलेटेड लागतात, तसंच आता दादा एक नवीन आपल्यासाठी काहीतरी घेऊन आलं आहे. तर दादा त्याबद्दल काय बोलाल? सो मला दादाच्या व्हिडिओमधून हे सांगायचं आहे की आपल्याकडे मूर्ती पण अवेलेबल आहे. लालबाग राजा 2 फूट आणि 1.5 फूट. ओके. तुम्हाला फक्त मूर्ती हवी असेल तर मूर्ती सुद्धा भेटेल, किंवा पूर्ण सेट हवं असेल म्हणजे मूर्ती आणि दागिने ते सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे. ओके. म्हणजे मूर्तीबरोबर तुम्हाला दागिने जसं बाप्पा जसं इथे रेडी केलेला आहे त्या पद्धतीमध्ये रेडी करून मिळणार. आणि दादा ही मूर्ती पीओपी मध्ये आहे की मातीमध्ये? हे पीओपी मध्ये आपल्याकडे 1.5 फूट आणि 2 फूट. ओके. 1.5 फूट तुम्ही बघू शकता आपल्या दुसऱ्या शॉपमध्ये लावलेले आहे, ते बघू शकता. खूप सुंदर वाटतं बाप्पाची मूर्ती. जसा डिट्टो लालबागचा राजा आहे त्या पद्धतीमध्ये बाप्पाची मूर्ती आहे. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. आणि भवानी आर्ट्समध्ये यायचं असेल त्यांचा ॲड्रेस मी तुम्हाला व्हिडिओच्या पुढे आणि कॅप्शनमध्ये देत आहे, तर नक्की चेक करा. यांचा इंस्टाग्राम हँडल आहे, त्यावरती तुम्हाला दररोज नवनवीन जे बाप्पासाठी लागणारे जे ज्वेलरीज आहेत त्यामध्ये पण तुम्हाला ऑप्शन्स तिथे बघायला मिळणार आहेत. त्या देखील पेजला फॉलो करा. आपण भेटू अशाच नवनवीन व्हिडिओ घेऊन पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत पाहायला विसरू नका वैभव नाईक ब्लॉग्स. गणपती बाप्पा मोरया.